गेलेल्या गवंडी काम करणाऱ्या 33 वर्ष विजय दुल्भा गावडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। ही घटना दुपारी 3च्या दरम्यान घडली। सायंकाळी 6च्या दरम्यान मृतदेह शोधून बाहेर काढण्यात इचलकरंजीतल्या जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आलं। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळबागावरील बाळासाहेब हवालदार यांच्या घरामध्ये विजय दुल्भा गावडे हा 2 ते 3 महिन्यापूर्वीपासून भाडेकरू म्हणून राहत होता। तो मूळचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कामरा या गावचा रहिवासी होता। तो गवंडी काम करत असे, अविवाहित असल्याने एकटाच राहत होता। 1 महिन्यापूर्वी त्याची बहीण भाऊजी अभिषेक गावडे आणि त्यांची 2 मुलं राहण्यास आली होती। नेहमीप्रमाणे विजय हा दुपारी 2च्या दरम्यान कामावरून घरी परत आला होता। घरी आल्यानंतर दुपारी 3च्या दरम्यान त्याचे भाचे 6 वर्ष वेदांत आणि 10 वर्ष आदित्य यांना घेऊन हवालदार यांच्या विहिरीमध्ये अंघोळीसाठी गेला होता। बहिणीने आपल्या पतीलाही विहिरीकडे पाठवलं होतं। अभिषेक गावडे याला पोहता येत नसल्याने तो विहिरीवर आपला मुलगा आदित्य यास घेऊन बसला होता। गावातील अन्य काही 2 ते 3 मुलं विहिरीत पोहत होती। मयात विजय गावडे याने 6 वर्ष भाचा वेदांत याला खांद्यावर घेऊन विहिरीत उतरून पोहत दुसऱ्या कडेला जाऊन दगडाला धरून थांबला असता अचानक तो बुडू लागला। तेथे पोहणाऱ्या मुलांनी धाव घेऊन आदित्यला विहिरीच्या बाहेर आणलं। दरम्यान विजय हा विहिरीत बुडला। नातेवाईक आणि मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले। काहींनी विहिरीमध्ये उडी मारून शोधाशोध केली, पण तो मिळून आला नाही। अखेर हातकणंगले पोलिसांनी इचलकरंजीतल्या जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना मृतदेह शोधण्यासाठी पाठवला। 1 तासाच्या अथक परिश्रमानंतर मयात विजय गावडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात कार्यकर्त्यांना यश आलं। 2च महिन्यापूर्वी हे कुटुंबीय इथे आल्याने त्यांच्या ओळखीचं असं इथे कोणीच नव्हतं, तरीही हरले ग्रामस्थांनी या कुटुंबाला मदत केली। या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे।